नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे हर्षद साहेब. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर मित्रांनो, मी आज चाललो मुंबईला, तसंच डोंबिवलीला माझ्या घरी. तर तुम्ही बघू शकतात मी घराच्या खालती आहे. आता म्हणजे खूप दिवस राहिलो, फुल मजा विजा केली. आता फायनली घरी चाललो आहे आपण आपल्या. तर चला, आता आपली ट्रेन 9:30 पावणे 10ची, पण आपली तिकीट वेटिंगवर आहे आपलं. तर आपल्याला सीट नाही, तर बघूया आता ट्रेनमध्ये काय होतंय काय नाही, म्हणजे कुठे बसायला जागा भेटते की नाही. कारण की आपण घाईघाईत तिकीट काढलंय. तर आता आलो ते सर घरी गेल्यावर भेटतो. चला मित्रांनो, आता मी निघालेलो आहे. बघा, सगळे माझ्या निघण्याची वाट बघताय, सगळी तयारी आहे. तर माझा मामा म्हणणार आता, आणि आजी जाऊ ना. हा व्यवस्थित तब्येतीकडे लक्ष ठेव जरा. ठीक आहे. पैसे करू नको. बस मित्रांनो, पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. तर गाईज, आता मी औरंगाबाद स्टेशनला आलेलो, तुम्ही बघू शकतात. औरंगाबाद स्टेशनला आलं आणि काका तिथे गाडी पार्किंग करताय. तर काकांचं गाडी पार्किंग झालं, आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊ आणि आता बघू सीट खाली आहे की नाही, कारण की आपलं वेटिंगवर तिकीट आहे. तर चला बघूया सीट खाली आहे की नाही आणि जाऊ. तुम्ही बघू शकता आपल्याला सीट भेटली नाही. बघा, कोण नाही, पुढे गाडी खाली आहे. तर चला पुढे जाऊन बघू शकतात बाहेरचं. बाहेर पण कारण की जागा नाही भेटली आणि डाव्या उठून नाही जायचं, कारण आपली सीट कन्फर्म नाही. आपण असंच बघतो तरी पण
तर गाईज आता आम्ही इथे अनकाई म्हणून एक स्टेशन आहे तिथे थांबलो. तुम्ही बघू शकता हा स्टेशन असं आहे, कोकणसारखा फुल स्टेशन आहे. तर चला मनमाडला गेल्यावर आपण जाऊया. आता ट्रेन निघाली आहे, चला मनमाड. आता मनमाड स्टेशन आलं आहे, तुम्ही बघू शकतात. मनमाड स्टेशन आलेलं आहे. पण मी काय खालती उतरलो नाही. बघू गाडी थांबली अजून तर खालती उतरतो, नाही तर इथंच बसतो, कारण की माझी जागा जाईल म्हणून मी खालती काय उतरली नाही. तर चला काय ना, अजून नाश्ता म्हणजे केला आहे थोडा, पण असं एवढं नाही मला बरोबर नाही वाटत. चला पुढे जाऊन भेटतो तुम्ही. काय गाईज आता मी पोचलो नाशिकला. तुम्ही बघू शकतात नाशिकला पोचलो आहे. तर गाईज आपल्याकडे विदाऊट तिकीट आहे. मी तर ना म्हणजे मी मध्ये काही शूट नाही घेतलं, कारण मी झोपलेलो आणि आपल्याला एक म्हणजे एक दादा भेटला आपल्याला. तो रेल्वेमध्ये तो बोलला काय काळजी करू नको बाळा, मी आहे. आणि तो बोलला आणि त्यांनी TC वाल्यांना कॉल लावून सांगितलं असा एक मुलगा आहे, तर प्लीज म्हणजे आहे तो माझ्यासोबत, त्याला काय हे करू नका. तर आता कन्फर्मेशन झाली आपली. तो मला बोलला तो पण कल्याणला उतरणार. तो मला बोलला की तुला मी सोडतो कल्याणला. ठीक आहे. तर गाईज आता बघा मी तुम्हाला तो दादा लास्टला नंतर दाखवेल, कधी शूट होईल नाही तर लास्टला दाखवेल कल्याणला. तर चला काहीतरी नाश्ता बिस्टा करू आणि भेटू पुढे जाऊ.
मित्रांनो आता आपण आलो इगतपुरी स्टेशनला, बघू शकतात इगतपुरी स्टेशन. इगतपुरी स्टेशनला आलेलो तर तुम्ही बघू शकता चेहरा बिरा पुरा म्हणजे ना काय तुला आतमध्ये एवढी गरमी आहे ना, पुरा चेहरा पुरा खराब झाला आणि मला काय समजत नाही काय करू, धुईचे नको मी याला तर घरी जाऊनच पुरा फ्रेश होऊ आंघोळी म्हणून. तर इथे खूप ऊन आहे, जास्त काय नाणी खाल्लं पण नाही, माझी इच्छा नाही काय खायची, असं वाटतं कधी घरी पोचतो. आपला नवीन मित्र झाला आता. चला तुम्हाला भेटतो कसाला उतरलो तर डायरेक्ट कल्याणला ब्लॉक घेऊ. मी मिडल सीट आहे त्याने आपल्याला ब्लॉक नाही घेऊ शकतो. तर चला मित्रांनो आता तुम्ही गाडी बघू शकता कुठे थांबली, मध्येच गाडी थांबली. हे बघा मध्येच गाडी थांबली आहे, बोगदात एकदम बोगदात थांबली काय माहीत काय. आणि अर्धा एक तास तिथे आपला इगतपुरीला थांबलेला, आता अजून पण इथे थांबली आहे. तर चला गाडी कधी निघते बघूया. आता बोगदात थांबली आहे, चला पुढे जाऊन घेऊ. आडगावला पोचलेलो तुम्ही बघू शकतात. आडगाव तर आडगावला ट्रेन थांबत नाही, आज कशी थांबली काय माहिती. इथे रेल्वे स्टेशनचं फुल काम चालू आहे. तर त्याला पुढे जाऊन बघूया. आता खूप लेट झाला, आता वाजले 3:30 आणि अजून आपल्याला अर्धा पाऊण तास आहे. तर बघूया ट्रेन जाते. तर काहीच तुम्ही बघू शकता सिग्नल लागला, ट्रेन थांबलेली आहे. हे बघा सिग्नल लागलेला आहे आणि आपला भाऊ इथे तोंड देतोय. तर चला पुढे आपल्याला आता अर्धा तास आहे आणि नंतर लगेच कल्याण नाही. तर त्याला ऊन पण खूप आहे आणि भेटतो पुढे. तर मित्रांनो फायनली कल्याणला पोचलेलो आहे. आपल्यासोबत एक काका पण आहे. तर या काकांनी आपल्याला खूप मदत केली आहे TC बसनं. काका थँक्यू सो मच मदत केल्याबद्दल. तर आणि काका आहे ना काका सिंगर आणि प्लस रेल्वेमध्ये पण कामाला आहे ना. आणि आता त्यांचा इथे शो आहे आज कल्याणमध्ये, म्हणून ते आता 2 दिवसासाठी आले. तर काका थँक्यू मला आणल्याबद्दल. नाहीतर आज मी गेलो विदाऊट तिकीटचं. तर चला मित्रांनो कल्याणला पोचलो आहे फायनली. हे बघा पोचलो आहे, आता पुढे जाऊन भेटतो. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता. सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो. मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता.